नमस्कार. आईच्या मनातील प्रश्न या आपल्या व्हिडिओ सिरीजच्या 11व्या भागात मी तुमचं स्वागत करतो. मी डॉक्टर निखिल मुसळे, मी बालरोगतज्ञ आहे. आजचा आईच्या मनातील प्रश्न आहे की जर मी नोकरी करत आहे, मला नोकरीवर सुद्धा जावं लागतं, तर मग मी माझ्या बाळाला माझंच दूध पाजू शकते का? की मला नोकरीवर गेल्यानंतर कंपल्सरी घरी बाळाला पावडरचं किंवा इतर कुठलं दूधच द्यावं लागेल? मला माझंच दूध माझ्या बाळाला पाजता येईल का? तर हा खूप इसेन्शियल क्रुशियल प्रश्न आहे आणि बऱ्याच आया आजकाल आपण बघतो की स्त्रिया नोकरी करतात आणि त्यांना त्यांच्या बाळाला पाजायची इच्छा असते. पण नोकरीवर काही तास कंपल्सरी रोज जावं लागल्यामुळे त्यांना बाळाला घरी बसून पाजता येत नाही. मग नाईलाजानं काय होतं की आई नोकरीला गेली की घरी मग आजी किंवा इतर स्त्रियांना कंपल्सरी बाळाला पावडरचं किंवा वरचं दूध पाजावं लागतं. पावडरचं दूध पाजणंच गरजेचं आहे का? की आईचंच दूध आई नोकरीला गेली तरी देखील घरी राहिलेल्या आजीनं बाळाला आईचं दूध पाजू शकते. तर असं होऊ शकते का? तर सुरू करूया आजच्या भागाला आणि जाणून घेऊयात आई नोकरीवर गेल्यानंतर आईचंच दूध बाळाला कसं पाजता येईल. जसं की मी यापूर्वीच्या पण भागात सांगितलेलं आहे, की आईला फक्त इच्छा पाहिजे, की मला माझ्या बाळाला माझंच दूध पाजायचंय. आईला खूप दूध येतं. आई जशी-जशी बाळाला पाजत जाते. पहिले 2-3 महिने तरी आईला मॅटर्निटी लिव्ह असते आणि त्यानंतर जर समजा आईला लवकर जॉइन करावं लागलं नोकरी, तर मग आई तिचं काढून ठेवलेलं दूध बाळाला पाजू शकते. जसं की या पूर्वीच्या पण भागामध्ये मी सांगितलेलं आहे, की आईनं जर तिचं दूध वाटीमध्ये काढून ठेवलं आणि नुसतं झाकून ठेवलं वाटीमध्ये, तर ते 5 ते 6 तास चांगलं राहतं. आणि या पुढच्या 5-6 तासामध्ये ते वाटीतलं दूध बाळाला पाजता येऊ शकतं वाटी चमच्यानं. त्याचप्रमाणे जर घरी फ्रीज असेल आणि आईने जर काढलेलं दूध फ्रीजमध्ये ठेवलं झाकून, फ्रीझरमध्ये नाही, खालच्या कप्प्यामध्ये 2 to 8 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरला, तर त्यावेळी ते दूध 24 तास देखील चांगलं राहू शकतं. तर मग याच गोष्टीचा आपण काय फायदा घेऊ शकतो? जर आईला पाजायची इच्छा आहे, पण नोकरीला जावं लागतंय, तर ड्युटीला जायच्या अगोदर काही तास 1-1 तासाला तुमचं दूध वाटीमध्ये काढून ठेवा. बाळाला एका अंगावर पूर्ण रिकामं होईपर्यंत दूध पाजा अंगावर घरी असताना आणि दुसऱ्या अंगावरचं दूध हे वाटीत काढून ठेवा. मग ते कितीही होऊ द्या, 1 वाटी, अर्धी वाटी, दीड वाटी, 2 ते 3 तास सलग हे दूध काढून ठेवा. दर तासाला किंवा त्यापेक्षा जास्तही तुम्ही काढून ठेवू शकता. आणि हे काढलेलं दूध वाटीमध्ये झाकून ठेवा. घरी फ्रीज असेल तर अतिशय चांगलं. ते पुढचे 24 तास चांगलं राहते आणि जर फ्रीज नसेल तरी ते दूध झाकून टेबलवर ठेवू शकता. आता हे काढलेलं दूध जेव्हा आई ड्युटीला जाईल, नोकरीला जाईल, तेव्हा घरातील इतर व्यक्ती, मग ते आजी असेल किंवा इव्हन आजोबा किंवा इतर व्यक्तींनी जरी शिकून घेतलं वाटी चमच्याने बाळाला पाजायला, तर त्या व्यक्ती आईचंच झाकून ठेवलेलं दूध बाळाला वाटी चमच्याने 2-2 तासाला पाजू शकता. जर आई घराच्या जवळच नोकरी करत असेल, तर इंटरव्हलमध्ये परत दुपारी घरी येऊन बाळाला अंगावर पाजू शकते आणि त्याच वेळी दुसऱ्या अंगावरचं दूध वाटीमध्ये काढून ठेवून परत नोकरीला जाऊ शकते. आणि हे काढून ठेवलेलं दूध घरच्या इतर व्यक्ती 1.5 तासाने, 2 तासाने जेव्हा बाळाला भूक लागेल, त्यावेळी वाटी चमच्यानेच ते दूध बाळाला पाजू शकतात. फक्त एक करायचंय, की जर दूध तुम्ही आईचं फ्रिजमध्ये झाकून ठेवलं असेल, तर ते फ्रिजमध्ये झाकून ठेवलेलं दूध बाळाला पाजायच्या अगोदर नॉर्मल टेम्परेचरला आणायचंय. मला एका मातेने विचारलं होतं, की जर माझं दूध मी फ्रिजमध्ये ठेवलेलं आहे झाकून, वाटीत काढून ठेवलेलं, तर मग बाळाला पाजायच्या आधी ते गरम करावे लागेल का? किंवा वॉर्मर वापरून वॉर्म करावे लागेल का? तर नाही. कधीही आईचं दूध गरम करू नका. फ्रिजमध्ये ठेवलेलं दूध काय करा, कोमट पाण्यामध्ये ती थंड वाटी पकडा दुधाची आणि नॉर्मल टेम्परेचरला येईपर्यंतच पकडा. एकदा ते नॉर्मल टेम्परेचरला आलं, की मग वाटी चमच्याने तुम्ही बाळाला सेफली पाजू शकता. त्यामुळे आईचं दूध गरम करायचं नाही, तर कोमट पाण्यामध्ये ती आईच्या दुधाची वाटी धरायची आहे आणि ते रूम टेम्परेचरला आलं, की मग ते दूध बाळाला पाजायचं आहे. तर मग अशा प्रकारे जर आईला पाजायची इच्छा असेल, तर नोकरी करत असताना देखील आई स्वतःचंच वाटीत काढून ठेवलेलं दूध घरातल्या इतर व्यक्ती बाळाला पाजू शकतात. त्यामुळे काय होईल, की बाळाला वरचं दूध पाजायची गरज नाही. आईचंच दूध बाळाला मिळेल आणि सगळ्यात महत्त्वाचं मिक्स फीडिंगमुळं म्हणजे
आईचं दूधही चालू आहे घरी आई असताना आणि वर्किंग करायला गेल्यानंतर, नोकरीवर गेल्यानंतर घरातले इतर व्यक्ती वरचं दूध पाजतायत. तर असे 2-2 प्रकारचे दूध बाळाला चालू असल्यामुळे काय होतं, बाळाचं पोट बिघडतं. बाळाला गॅस होतात, बाळाची शी कडक होते. कधी-कधी 2-2, 3-3 दिवस शी होत नाही किंवा जुलाब लागतात, उलट्या होतात, गुळण्या निघतात किंवा पोटात गॅस झाल्यामुळं बाळ रडत राहतं सारखं, कणत राहतं. तर हे जे बाळाला होणारे पोटाचे त्रास आहेत, मिक्स फीडिंगमुळे होणारे, ते बाळाला होणार नाहीत. कारण बाळाला काय असेल, फक्त आईचंच दूध चालू असेल. आणि जसं की तुम्हाला माहिती आहे, की आईचं दूध हे बाळासाठी बेस्ट आहे. पावडरचं जे दूध असतं, त्या पावडरच्या डब्यावर सुद्धा लिहिलेलं असतं, की आईचं दूध हेच बाळासाठी सर्वोत्कृष्ट आहे. कारण त्यातून बाळाला रोगप्रतिकारशक्ती देखील मिळत असते, इम्युनिटी. जे की पहिल्या 6 महिन्यामध्ये बाळाची स्वतःची अशी काही इम्युनिटी नसते. त्याला जी काही इम्युनिटी म्हणजेच रोगप्रतिकारशक्ती मिळते, ती आईच्या दुधातूनच मिळते. त्यामुळं फक्त काय महत्वाचं आहे, की आईला बाळाला पाजण्याची इच्छा आणि जर आई नोकरी करत असेल, तर घरातल्या इतर व्यक्तींचं सहकार्य. ठीक आहे. आणि अर्थातच आपल्या घरात नवीन बाळ जन्माला आले म्हटल्यानंतर इतर व्यक्ती देखील तेवढ्याच उत्साही असतात आणि बाळाला जर आईचंच दूध मिळणार असेल, तर मग ते का नाही मदत करणार? आहे की नाही? शेवटी बाळाचं संगोपन ही जशी पालकांची ही एका कुटुंबाची सामूहिक जबाबदारी आहे. त्यावर संस्कार करणं हे जसं आपण सर्वांचं सामूहिक कर्तव्य समजतो कुटुंबाचं. आजी-आजोबा संस्कार करतायत, आहे की नाही? आपली पिढी चालत आलेली आहे. आई-वडील तर त्याला नवनवीन गोष्टी शिकवतातच. शिवाय घरातील इतर व्यक्ती, इव्हन लहान मुलं जरी घरात असतील, तरी त्यांचं बघून देखील ते बाळ शिकतं. म्हणजे बाळाचं संगोपन ही आपल्या कुटुंबाची सामूहिक जबाबदारी आहे. त्याचप्रमाणे जर आई नोकरी करत असेल, तर अ, आईचं दूधच बाळाला मिळावं यासाठी कुटुंबाच्या इतर व्यक्तींनी जसं की आजी, आजोबा किंवा जेव्हा वेळ असेल तेव्हा वडील यांनी देखील जर जबाबदारी घेतली, तर आईचं काढून ठेवलेलं दूध ते बाळाला पाजू शकतात आई नोकरीवर गेल्यानंतर आणि त्या बाळाला आईचंच दूध मिळू शकतं. आजच्या भागात आपण पाहिलं, की आई नोकरी करत असेल, पण तिला बाळाला पाजायची इच्छा असेल, तर मग आईचंच दूध बाळाला कसं पाजता येईल? तुम्हाला जर आजच्या भागामधली माहिती आवडली असेल आणि एक मार्गदर्शन योग्य वाटलं असेल आणि त्याचा तुम्हाला फायदाही होणार असेल, तर माझं चॅनल डॉ. निखिल मुसळे आजच सबस्क्राईब करा. तुमच्या माहितीतील इतर माता ज्या बाळाला पाजण्यासाठी काही प्रॉब्लेम फेस करत आहेत, पण त्यांना बाळाला पाजण्याची इच्छा आहे, त्यांना माझं चॅनल आणि व्हिडिओ देखील शेअर करा. आईच्या मनातील आजचा हा व्हिडिओ 11वा प्रश्न होता. आईच्या मनातील प्रश्न भाग 3 ते आईच्या मनातील प्रश्न भाग 13 हे सर्व मी स्तनपान सल्ला म्हणजेच लॅक्टेशन ॲडवाइस, ब्रेस्ट फीडिंग ॲडवाइस यासाठी डेडिकेट केलेले आहेत. ज्या मातांना कोणालाही स्तनपानाबद्दल काही समस्या असेल, काही प्रश्न असेल, काही अडचण असेल, त्यांनी माझ्या चॅनलवरील आईच्या मनातील प्रश्न भाग 3 ते आईच्या मनातील प्रश्न भाग 13 हे सर्व व्हिडिओ पहा. तुम्हाला नक्की योग्य ते मार्गदर्शन मिळेल. तरीही आणखी काही प्रश्न, काही अडचणी असतील तर कमेंट सेक्शनमध्ये लिहा. मी त्यावर नवीन व्हिडिओ बनवण्याचा किंवा कमेंटमध्येच उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेन. प्रत्येक बाळाला त्याच्या आईचंच दूध मिळावं हाच एक उद्देश आहे आणि त्यात तुमचा देखील एक मोलाचा वाटा असू द्या. तर हे व्हिडिओ नक्की गरजू मातांपर्यंत शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. थँक यू.